श्वेता, आता दिवाळी जवळ आली आहे. आपल्याला बघ ना, किती कामे असतात. आणि ही आपली नणंद, तिच्या सासरी काही काम करते की नाही कोणास ठाऊक. 15 दिवसातून एकदा इथे माहेरी येतेच. सणवार वगैरे काही कळत नाही तिला. श्वेताची मोठी जाऊ प्राजक्ता बोलत होती. श्वेता म्हणाली, असू देत जाऊबाई, आपल्याला ताईंचा काही त्रास होतोय का? अहो, योगायोगाने त्यांचे सासर आणि माहेर एका शहरात आहे, त्यामुळेच तर त्या येतात. आणि मला सांगा, त्या कधीतरी राहतात का इथे? सर्वांना भेटून लगेच जातात. तसेही बाबा गेल्यापासून आई सुद्धा एकट्याच बसून असतात. आपण असतोच म्हणा आईंची काळजी घ्यायला, पण ताईंना भेटल्यावर त्यांना जास्त बरे वाटत असेल ना? लगेच प्राजक्ता म्हणाली. तरीच म्हणते, तू अजून नणंदची बाजू घेऊन बोलली कशी नाहीस? हे बघ श्वेता, तुला आवडत असेल, पण मला आवडत नाही तिचे इथे सारखेच येणे. अगं, मुलीचे लग्न झाल्यावर तिने कधीतरीच म्हणजे सणावारालाच माहेरी पाहुणचार घ्यायला यावे. ती इथे कधीही येते आणि स्वतःच्या रडगाणे ऐकवत असते. आपल्या भरल्या घरात रडत असते. सारखा पैशाचा प्रॉब्लेम असतो तिला. आपण तरी किती दिवस पुरवणार आहोत? आता 3 महिन्याखाली राखी पौर्णिमा होती, तेव्हाही यांनी आणि भाऊजींनी दोघांनी मिळून 10,000 रुपये दिले. अगं, मला तर याचे आश्चर्य वाटले की तिने स्वतः सांगितले, मला ओवाळणी म्हणून पैसेच द्या, दुसरे काही नको म्हणून. काय बाई, एक बहीण काय असतात? श्वेता म्हणाली. जाऊबाई, हे पहा, आपल्या ताईंची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे ना? मग त्यात काय झाले? त्यांनी ओवाळणी म्हणून दुसरे काही नको, पैसेच द्या म्हणाल्या, म्हणून तेच पैसे त्यांच्या घरात उपयोगाला येतील असं त्यांना वाटत असेल. प्राजक्ता म्हणाली, ते काही नाही. आता भाऊबीजीला मी यांना तिला फक्त 100 रुपये ओवाळणी द्या असे सांगणार आहे. आम्हाला काही संसार वगैरे आहे की नाही? श्वेता आश्चर्याने जावेचे बोलणे ऐकत होती. ती म्हणाली, अहो ताई, त्यांचे ते भाऊ बहीण काय ते बघून घेतील. आपल्याला काय करायचे आहे? वर्षातून 2च तर सण बहिणीच्या हक्काचे असतात. मग त्यात काय एवढे? प्राजक्ताने रागात जावेकडे पाहिले आणि मग भाजीला फोडणी देत हळू आवाजात म्हणाली, मला तिचे सारखे माहेरी येणे एक बंदच करायचे आहे. श्वेता म्हणाली, काय म्हणलात जाऊबाई? काही नाही. अगं, तुला भाताचा कुकर लाव म्हणत होते आणि गॅसवर भाजी ठेवली आहे, तेव्हा भाजीकडे लक्ष दे. असे बोलून प्राजक्ता तिच्या खोलीत निघून गेली. रखमाताईंना 2 मुले आणि 1 मुलगी होती. मोठा मुलगा प्रदीप घरची शेती करत होता आणि धाकटा अथर्व प्रायव्हेट कंपनीत नोकरी करत होता. त्यांच्या मुलीचे कावेरीचे लग्न त्यांच्या शेजारच्या गावात राहणाऱ्या मुलाशी झाले होते. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. कावेरीच्या नवऱ्याला दारूचे व्यसन आहे हे त्यांना लग्नानंतर समजले. त्यामुळे कमावलेले पैसे तो दारूमध्येच घालवत होता. त्यामुळे तिची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. कावेरी 15 दिवसातून एकदा तिच्या आईला भेटायला तिच्या माहेरी यायची. तिचे दोन्ही भाऊ स्वभावाने खूप चांगले होते. तिला हवे नको याची चौकशी करायचे आणि हेच तिच्या मोठ्या वहिनीला आवडत नव्हते. प्राजक्ता लग्न होऊन ह्या घरात आली होती. तिला खूप चांगले कुटुंब मिळाले होते. घरामध्ये जास्त लोक नव्हते, पण जेवढे होते ते सर्व समजूतदार, प्रेमळ आणि मनमिळाऊ होते. तिचे सासू रखमाताई, तिचा नवरा प्रदीप, धाकटा दीर अथर्व आणि नणंद कावेरी, जिचे लग्न होऊन 3 वर्ष झाली होती. आता मागच्याच वर्षी तिच्या दीराचे अथर्वचे सुद्धा लग्न झाले होते. त्याची बायको श्वेता खूप कमी वेळात सासरी छान रमली. तिचा स्वभाव बोलका होता. ती खूप मनमिळावू आणि समंजस मुलगी होती. पण प्राजक्ता मात्र अजूनही त्या लोकांच्या परिवारात स्वतःला ॲडजस्ट करू शकली नव्हती. तिला
नेहमी स्वतःचे असे वेगळे कुटुंब असावे असे वाटत होते, पण तिच्या नवऱ्यामुळे ते शक्य झाले नाही. रखमाताईच्या दोन्ही मुलांचे आईवर खूप प्रेम होते आणि आईशिवाय त्यांचे पानही हलत नव्हते. दोन्ही मुले आईला खूप छान सांभाळत होती. प्रदीप आणि अथर्वने आपल्या बायकांना सांगूनच ठेवले होते की आईची व्यवस्थित काळजी घ्यायला पाहिजे. तिला नाश्ता, जेवण, पाणी, औषधे सर्व काही वेळेवर मिळाले पाहिजे. त्या दोघी जावा देखील सासूची खूप काळजी घ्यायच्या. तसेच त्या 2 भावांचे आईप्रमाणे आपल्या एकुलतेका बहिणीवरही खूप प्रेम होते. एके दिवशी प्राजक्ता आणि प्रदीप बाहेर गेले होते आणि धाकटी वहिनी श्वेता नवऱ्यासोबत डॉक्टरांकडे गेली होती. त्या दिवशी कावेरी आईला भेटून निघून गेली. जेव्हा काही वेळाने प्राजक्ता आणि प्रदीप घरी आले, त्यांनी पाहिले की रखमाताई उदास बसल्या होत्या. तेव्हा प्रदीप म्हणाला, आई, काय झाले? तू नाराज का दिसत आहेस? तुला काही त्रास होतोय का? तेव्हा आई म्हणाली, आज कावेरी आली होती. ती खूप काळजीत दिसत होती. प्रदीप म्हणाला, का? तुला असे का वाटले? मग तू कावेरीला विचारले नाहीस का? त्याचे बोलणे ऐकून रखमाताई उसासा टाकत म्हणाल्या. ती म्हणत होती, जावई बापू कोणता तरी व्यवसाय सुरू करत आहे, पण त्यांना काहीतरी अडचण आहे. पण काय अडचण आहे हे तिने सांगितले नाही. असे असू शकते की तिला पैशाची अडचण असेल, पण ती मला बोलली नाही. प्रदीप आईजवळ बसला आणि मग प्राजक्ता तिच्या खोलीत निघून गेली. काही वेळाने श्वेता आणि अथर्व देखील आले. त्या दोघांना बोलताना पाहून दोघे तिथेच थांबले. अथर्व म्हणाला, आई, दादा, काय झाले? काही प्रॉब्लेम आहे का? तेव्हा प्रदीपने अथर्वला कावेरीबद्दल सांगितले. अथर्व म्हणाला, दादा, मला असे वाटते की आपण दोघांनी मिळून दाजींना बिझनेस सुरू करण्यासाठी थोड्याफार पैशांची मदत करावी. आपल्याला ठाऊक आहे दाजी दारू पितात, पण रखमाताई म्हणाल्या. कावेरी म्हणत होती की आता त्यांनी दारू पिणे पूर्णपणे बंद केले आहे. श्वेता म्हणाली, देवच पावला. अथर्व खुश होऊन म्हणाला, दादा, मग तर आपण त्यांना आर्थिक मदत नक्कीच करायला पाहिजे. शेवटी काय, आपली बहीण सुखात राहावी हीच तर आपली इच्छा आहे. आपण उद्याच ताईकडे जाऊ. आपल्या मुलीला असे सोन्यासारखे भाऊ आहेत, त्यामुळे रखमाताईंनी देवाचे आभार मानले. श्वेता म्हणाली, आता मी रात्रीच्या जेवणाचे बघते. सर्वजण आपापल्या खोलीत गेले. प्रदीप त्याच्या खोलीत गेल्यावर त्याला खोलीतील सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसल्या. कपाटातील कपडे, साड्या, ड्रॉवर सर्व काही जमिनीवर पडले होते आणि प्राजक्ता उदास चेहऱ्याने बेडवर बसली होती. हे सर्व पाहून तो घाबरून प्राजक्ताला म्हणाला, काय झाले? तू अशी का बसली आहेस आणि हे सामान अस्ताव्यस्त का पडले आहे? काय आहे हे सर्व? तेव्हा प्राजक्ता उठली आणि प्रदीपच्या गळ्यात पडून रडू लागली. ती म्हणाली, अहो, माझ्या सोन्याच्या बांगड्या सापडत नाहीये. मी इथेच ड्रेसिंग टेबलवर काढून ठेवल्या होत्या. नक्कीच चोरीला गेले आहेत. प्रदीप म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? तुझ्या सोन्याच्या बांगड्या घराबाहेर कशा जातील? ती म्हणाली, तुम्हाला ठाऊक नाही का माझ्या सोन्याच्या बांगड्या कशा गेल्या आहेत? आज सुद्धा आपण घरात नसताना तुमची बहीण आली होती. जरा विचार करा, ती आपण घरी नसतानाच कशी आली? नक्कीच तिनेच माझ्या सोन्याच्या बांगड्या इथे येऊन चोरून नेल्या आहेत. प्रदीपने प्राजक्तावर हात उचलला आणि म्हणाला, मूर्ख आहेस का? तू डायरेक्ट माझ्या बहिणीवर चोरीचा आरोप करत आहेस. जरा तुझ्या जिभेवर नियंत्रण ठेवायचे. ती म्हणाली, मारा मारा, तुम्ही मलाच मारा, पण यामुळे तुमच्या बहिणीने केलेला गुन्हा लपू शकत नाही. प्रदीप पुन्हा म्हणाला,
हे बघ प्राजक्ता, आरोप करण्याआधी नीट बघ, इथेच कुठेतरी असेल. पण तू एवढी निष्काळजी कशी असू शकतेस? सोन्याच्या चांदीच्या वस्तू कोणी अशा उघड्यावर ठेवतात का? प्राजक्ता म्हणाली, तुमच्या बहिणीच्या अपराधाचे खापर माझ्या माथी मारू नका. तिने केलेल्या अपराधाला माझ्या निष्काळजीपणाचे नाव देऊ नका. आणि खबरदार जर ती यापुढे या घरात आली तर, नाहीतर मी हे घर सोडून निघून जाईल. दोघा नवरा बायकोचा भांडणाचा आवाज ऐकून श्वेता, अथर्व आणि रखमाताई त्यांच्या बेडरूममध्ये आल्या. श्वेता म्हणाली, काय झाले जाऊबाई, तुम्ही एवढ्या मोठ्याने का ओरडत आहात? आणि ताई, तुम्ही खोलीत एवढा पसारा का काढून ठेवलाय? तेव्हा प्राजक्ताने म्हणाली, तुला तुझ्या नणंदचा खूप पुळका येतो ना? बघ मग, आज तिने माझ्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या आहेत. हे ऐकून श्वेता आणि अथर्वला दोघांनाही धक्का बसला. पण रखमाताई म्हणाल्या, नाही, माझी कावेरी या खोलीत आलीच नाही. ती तर माझ्या खोलीत आली, थोड्या वेळ बसली आणि तेथूनच परत गेली. ती का चोरी करेल? तिला पैशांची गरज आहे म्हणून ती का तुझ्या बांगड्या का चोरेल? हे बघ सासूबाई, ते काही मला माहिती नाही, पण आपल्या नवऱ्याचा नवा बिझनेस सुरू करण्यासाठी त्यांना पैशाची गरज असेल आणि म्हणूनच त्यांनी माझ्या सोन्याच्या बांगड्या चोरल्या आहेत. ते विकून पैसे मिळतील, मग त्यातून बिझनेस सुरू करता येईल असे त्यांना वाटले असेल. अथर्व म्हणाला, मोठ्या वहिनी, तुम्ही कावेरी ताईवर चोरीचा आरोप करू नका, ती तशी नाही. श्वेता म्हणाली, प्राजक्ता ताई, खरंच कावेरी ताईंवर चोरीचा आळ घेण्याआधी तुम्ही पुन्हा एकदा सोन्याच्या बांगड्या इथे शोधा. प्राजक्ता श्वेताला म्हणाली, तू गप्प बस, तुला दिसत नाही का हा पसारा? सगळी खोली चेक करून झाली, पण माझ्या बांगड्या नाही सापडल्या. माझी 100% खात्री आहे, नणंदने चोरी केली आहे. रखमाताई म्हणाल्या, गप्प बस प्राजक्ता, मी सांगितले आहे ना, माझी मुलगी चोरी कधीच करू शकणार नाही. उगाच तिला काहीही बोलू नकोस. असे बोलून त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. त्या दिवशी घरातील पूर्ण वातावरण बिघडले होते. आपल्या मुलीवर झालेल्या चोरीचा आरोपामुळे रखमाताई आजारी पडल्या. त्यांना वाटले, जेव्हा हे कावेरीला माहिती होईल तेव्हा तिला कसे वाटेल. बायकोने बहिणीवर चोरीचा आळ घेतला होता, पण प्रदीपचा या गोष्टीवर विश्वास नव्हता. त्यामुळे आई आजारी होती आणि ती तुझी आठवण काढते असे त्याने आपल्या बहिणीला फोन करून सांगितले. ती म्हणाली, ठीक आहे दादा, मी दुपारी आईकडे येईन असे बोलून त्याने फोन ठेवला. पण तेव्हा प्रदीपला त्याच्या एका मित्राकडून ठाऊक झाले की कावेरीच्या नवऱ्याने किराणा मालाचे एक दुकान सुरू केले आहे. प्रदीप घरी आला आणि त्याने कावेरीच्या नवऱ्याकडे दुकान चालू करण्यासाठी पैसे कुठून आले याचा विचार न करता कावेरीला फोन लावला. तिला रागात बोलायला लागला. ती म्हणाली, ताई, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती की तू तुझ्याच घरी चोरी करशील. तुला लाज वाटायला पाहिजे. तू तुझ्याच भावाच्या बायकोच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्यास आणि ते विकून आलेल्या पैशांनी नवऱ्याला दुकान चालू करून दिलेस. आजपासून तुझ्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झाले. आता पुन्हा कधीच या घरात चुकूनही पाऊल ठेवायचे नाही. तुला बहीण म्हणायला सुद्धा लाज वाटते. कावेरी रडत होती. तिच्या मनात खूप वाईट भावना होत्या. तिने आपल्या नवऱ्याला हे सगळे सांगितले. नवऱ्यालाही प्राजक्ताच्या वागण्यावर राग आला. अगं श्वेता, तुला एक सांगायचेच विसरले. अगं, मी माझ्यासाठी एक सुंदर साडी आणली आहे, चल मी तुला दाखवते. असे बोलता श्वेता प्राजक्ताच्या खोलीत गेली आणि बेडवर बसली. प्राजक्ताने कमरेची चावी काढली आणि कपाट उघडले.
श्वेताने विचारले, तुम्ही कपाटाला लॉक का करता? इथे जर कोणीही येत नाही. तेव्हा ती म्हणाली, तुला ठाऊक आहे ना, माझ्या सोन्याच्या बांगड्या चोरीला गेल्या आणि तेव्हापासून माझा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. कपाट उघडून तिने साडी बाहेर काढताच त्याच्यासोबत तिच्या सोन्याच्या बांगड्या पण खाली पडल्या. सोन्याच्या बांगड्या उचलत श्वेता म्हणाली, ताई हे काय? हेच आहे ना तुमच्या बांगड्या? प्राजक्ता घाबरली, तिची बोबडीच वळली, ती करू लागली. तिने पटकन बेडरूमचा दरवाजा लावला. श्वेता प्राजक्ताला म्हणाली, तुम्ही अशा का वागलात? का कावेरी ताईवर तुम्ही चोरीचा आरोप केला? त्यानंतर त्या दोघींमध्ये अजून कशावर तरी चर्चा झाली. रात्रीच्या वेळी श्वेता अथर्वला म्हणाली, मी उद्याच कावेरी ताईकडे जाते आणि सगळे स्पष्ट करून आणते. दुसऱ्या दिवशी श्वेता कावेरीकडे गेली. तिने कावेरीला प्राजक्ताबद्दल सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून कावेरीला खूप मोठा धक्का बसला. श्वेता म्हणाली, तुम्ही उद्या घरी या, मग आपण प्राजक्ताताईंचा खोटारडेपणा सर्वांसमोर आणू. सकाळी कावेरी माहेरी पोहोचली. तिला पाहून प्रदीप म्हणाला, तू इथे कशाला आलीस? प्राजक्ता पण म्हणाली, हे पहा, उगाच घरात वाद नको. तुमच्या भावाने सांगितले ना इथे यायचे नाही म्हणून. आता आले पावली निघून जा. शेवटी हे घर माझे पण आहे. कावेरी मोठ्या आवाजात म्हणाली, वहिनी आणि दादा, हे घर माझ्या आई बाबांचे आहे. त्यामुळे तुम्ही मला इथे येऊ नका असे म्हणू शकत नाही. मी माझ्या आईला भेटण्यासाठी कधीही येईन. कावेरीचा आवाज ऐकून रखमाताई बाहेर आल्या. मागोमाग श्वेता आणि अथर्वही आले. कावेरीने धावत जाऊन आईला मिठी मारली. दोघीही रडत होत्या. प्रदीप म्हणाला, आई, तुला तुझा मुलगा हवा आहे क्या? ही चोर मुलगी. श्वेता म्हणाली, भाऊजी हे बघा, आईला तिची सगळी मुले सारखीच असतात. मला माफ करा, पण मी सत्याची साथ देणार आहे. असे म्हणून तिने त्या दिवशी प्राजक्ता आणि तिच्यामध्ये जो काही संवाद झाला आणि तिला कशा बांगड्या दिसल्या हे सगळं सांगितलं. प्राजक्ता भीतीने थरथर कापत होती. हे ऐकून प्रदीपला खूप मोठा धक्का बसला. तो डोक्याला हात लावून पटकन खाली बसला. हे माझ्याकडून काय घडले? माझ्या आईच्या समोर बहिणीवर चोरीचा आळ घेतला असे बोलून त्याने स्वतःच्या तोंडात मारून घेतले. प्राजक्ता म्हणाली, अहो हे तुम्ही काय करत आहात? प्रदीप उठला आणि म्हणाला, माझं तुझे तोंड पाहायचं नाही. प्लीज तुम्ही असं बोलू नका, यामुळे आपला संसार तुटेल. प्राजक्ता प्रदीपच्या समोर हात जोडत म्हणाली. रखमाताईंनी देखील प्राजक्ताच्या कानशिलात लगावली आणि म्हणाल्या, तुला संसार तुटतोय याची काळजी आहे आणि माझ्या मुलीचे माहेर कायमचे तोडायला निघाली होतीस, त्याचे कारण? प्रदीप म्हणाला, अशा घर तोडणाऱ्या बाईसोबत मला संसार करायचा नाही. पण मी आता हिला माझ्या घरात ठेवणार नाही. तुम्ही कुठेही जा आणि राहा. कावेरी म्हणाली, आई आणि दादा, कितीही झाले तरी मी या घरची पाहुणी आहे आणि माझ्यामुळे तुम्ही प्राजक्ता वहिनीला घराबाहेर काढावे असे मला अजिबात वाटत नाही. प्राजक्ता म्हणाली, कावेरी ताई, तुम्ही खूप मोठ्या मनाच्या आहात. असे म्हणत प्राजक्ताने नणंदचे पाय धरले आणि माफी मागू लागली. प्रदीप देखील बहिणीची माफी मागत होता. कावेरी म्हणाली, मी तुम्हाला माफ केले आहे. शेवटी श्वेता वहिनीमुळे मला माझे माहेर आणि माहेरची माणसे परत मिळाले. खरंच वहिनी असावी तर अशी. असे म्हणत तिने श्वेताला मिठी मारली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.